एस-आय-टीचे ज्या प्रमुख आहेत, तेजस्विनी सातपुते मॅडम, त्यांची अनेक वेळा भेट झाली आहे. ते एकदम डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत आणि तपास योग्य पद्धतीने ते करतायत आणि आणखी पुढे जाण्यासाठी त्यांना काही वेळ देणं आवश्यक आहे. तुम्ही काही कागदपत्र दिली, काही पुरावे आम्ही दिले तुमच्याकडचे काही? एस-आय-टीची स्थापना झाल्यानंतर आम्ही लगेचच त्यांची भेट घेतली होती आणि आम्ही काही गोपनीय माहिती त्यांना दिली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही काही नंबर पण शेअर केले होते आणि त्यांच्यामध्ये एक माहिती आम्ही अशी दिली होती की आम्हाला एक माहिती अशी मिळाली काही ठिकाणाकडून का तो वन्यजीव प्राण्यांची तस्करी करायचा. बरं. म्हणजे काही हरणाचं कस्तुरी असेल, हं. वाघाचं कातड असेल आणि गमतीची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो कोल्याला कान नसतात, कोल्याला शिंग नसतात, पण तो लोकांना जादू टोण्यासाठी कोल्याची शिंग पाहिजे अशी जाहिरात करायचा आणि तो कोल्याचे शिंग तोच आणून द्यायचा, नसलेल्या शिंग तोच आणून द्यायचा. अशा प्रकारे तो या वन्यजीवाची तस्करी करत होता. त्या दृष्टिकोनातून तपास व्हावा अशी मागणी आम्ही केली होती. जादूटोणाविरोधी कायद्याचं कलम तर लागलंच होतं, परंतु आमच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तपासामध्ये त्यांना काळी आणि पांढरी कस्तुरी मिळून आली. त्याच्यामुळे आम्ही जो दावा केला होता, तो दावा त्याला पुष्टी मिळाली आणि जादूटोणाविरोधी कायद्याप्रमाणे वन्यजीव संरक्षण कायद्याचा कलम लागलेला आहे. आता काही लोक असे म्हणतात की ह्या महिला स्वतःहून गेलेल्या असतील, तर हा जो कोर्टामध्ये हा दावा टिकेल की काय? तर ते कोर्टाचं काम आहे. पुरावे दाखल करणं, ते न्यायालयीन लढाई लढणं, ते वकिलांचं काम आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की नरेंद्र दाभोळकर यांनी 18 वर्ष संघर्ष जो केला आणि त्यांच्या बलिदानानंतर, त्यांच्या शहीद झाल्यानंतर जो कायदा आला, तो जादूटोणाविरोधी कायदा, त्या कायद्यामुळे त्याला शिक्षा झाली आणि त्याला अटकही झाली. शिक्षा होईल पुढे, परंतु त्याला अटकही झाली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्यामुळे या कायद्याचं या निमित्ताने महत्त्व अधोरेखित होत आहे.